नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत. रसिको, येत्या 18 एप्रिलला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचा ट्रेलर लॉन्च सोहळा आत्ता पुण्यात झाला आहे. आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे आत्ता एकतर पोस्टरवर श्री संत ज्ञानेश्वर आहेत आणि ती पडद्यावर साकारणारा अभिनेता तेजस बर्वे माझ्याबरोबर आहे. तेजस, तारांगणमध्ये खूप स्वागत. आणि तू इतका छान दिसतोयस की आम्हाला असं वाटतंय की ज्ञानेश्वर माऊलीच आपल्या प्रेक्षकांना भेटायला आली आहे. तर तुझ्याही मनात किती विलक्षण भावना असतील ना, त्याच्याबद्दल सांगा. माझ्या मनात आज खूपच विलक्षण भावना आहेत, कारण आजचं अर्थात माऊलींची भूमिका करण्याचं भाग्य मला मिळालं आहे. ही तर खूपच मोठी गोष्ट आहे. पण आज ट्रेलरचं अनावरण जिथे झालं आहे ती माझी शाळा आहे. मी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय या शाळेचा मी विद्यार्थी आहे. आणि ज्या शाळेमध्ये मी शिकलो, जिथे आमचा रोज शाळेचा परिपाठ व्हायचा, जिथे आम्ही पसायदान रोज म्हणायचो, त्या ठिकाणी आज मला माऊलींच्या वेशभूषेत येण्याची संधी मिळाली. इथे माझ्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलरचं अनावरण झालं आहे. सो आजचा दिवस माझ्यासाठी फार खास त्यासाठी सुद्धा आहे. खरं तू अगदी इमोशनल असशील आत्ता. अगदीच. आणि मला तुला विचारायचं आहे की दिग्पाल लांजेकरांसारख्या दिग्दर्शकांनी तुला चित्रपटासाठी विचारणं, तो तुझा पहिला चित्रपट असणं आणि थेट संत ज्ञानेश्वरांची भूमिका असणं, पहिली प्रतिक्रिया काय होती? काय मनात तुझ्या भावना होत्या? खरं तर या कुटुंबाचा मी आधीपासूनच भाग आहे. म्हणजे शिवराज अष्टकच्या पत्ते शिकस्त या चित्रपटांमध्ये मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून सुद्धा दादासोबत काम केलं होतं. तर आमचं जे नातं आहे ते खूप आधीपासून आहे. आणि या चित्रपटासाठी त्यांनी विचारणा केली तेव्हा अर्थातच एक ओव्हरवेल्मिंग जे आपल्याला वाटतं की अरे बापरे, तर हे तेव्हा अर्थात माझं झालंच की आपल्याला पेलणार का मुळात. आणि त्या दिशेनं मग भूमिका साकारण्याच्या दृष्टीनं मग प्रवास सुरू झाला. आणि त्यासाठी आम्ही काही वर्कशॉप्स केली. प्राध्यापक शामराव जोशी यांच्यासोबत काही आम्ही वर्कशॉप्स केली. आम्ही सज्जनगडावर कंप्लीट आयसोलेशनमध्ये काही दिवस गेलो होतो. तर अशा सगळ्या आपण म्हणूया या प्रोसेसमधनं माऊलींपर्यंत पोहोचायला फार मदत झाली मला. ओके. आणि जसं तू आता थोडा तुझा अभ्यास सांगितला, ज्ञानेश्वर माऊलींबद्दल तुझं काय काय वाचन केलं, कोणती पुस्तकं, कोणते ग्रंथ वाचले, त्यासाठी तुला कशी मदत झाली तेही सांग. माऊलींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम ग्रंथ किंवा ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणतात त्याला. तर माऊली त्यात आपल्याला संपूर्ण कळतातच. म्हणजे पण अर्थात म्हणजे ज्ञानेश्वरी वाचलीच मी. आणि त्याचबरोबर काही प्रबंध आहेत. मोगरा फुलाला नावाची गोनी दांडेकरांची एक कादंबरी आहे, ती कादंबरी मी वाचली. त्याचबरोबर भावार्थ दीपिकेचं मी म्हणजे ज्ञानेश्वरीचं आणि अमृतानुभव या दोन्ही ग्रंथांचं मी वाचन केलं. त्यामधनं वेगवेगळे कंगोरे माऊलींच्या भूमिकेचे मला कळायला मदत झाली. एका पॉईंटवर मला असं वाटत होतं की आपण कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा आपल्याला पूर्ण माऊली कधीच कळणार नाही आहेत. आणि त्याचं उत्तरही मला माऊलींनीच दिलं की जेव्हा तुमचे सगळे प्रयत्न करून थकतात, जेव्हा तुम्ही की आय एम डन, तर प्रयत्नांती परमेश्वर असतो. तर सगळं झाल्यानंतर परमेश्वराला शरण जा, जे काय असेल ते तो बघून गेल. त्यामुळे आता ट्रेलरसुद्धा सगळ्यांना आवडतो आहे आणि मला खात्री आहे चित्रपटसुद्धा आवडणार आहे. माझं काम आवडेल हे लोक आत्ताही सांगतात मला की ट्रेलरमध्ये फारच प्रॉमिसिंग वाटतं आहे. तर मला वाटतं ही सगळी माऊलींची कृपा आहे. त्यांनी माझ्याकडनं ते करवून घेतलं असं मी म्हणेन. आणि ज्यावेळी आत्ता तू इतका छान दिसतोयस आम्हाला, तर मला नक्की खात्री आहे की ज्यावेळी माऊलींची वेशभूषा अंगावर चढवून तू स्वतःला ज्यावेळी आरशात बघितलं असशील, त्यावेळी काय म्हणजे अंगावर शहाराही आला असेल ना तुझ्या? म्हणजे मला असं झालं की मी इतका सुंदरही दिसू शकतो. पण थँक्यू सो मच. पण माऊलींनी इतका सुंदर मी दिसू शकतो, मी माऊली दिसू शकतो, हा एकतर विश्वास मला तेव्हा बसला की हो, जर देवाने आशीर्वाद ठेवला, एक हात फक्त आपल्याला असा लावला तर आपण ते करू शकतो, आपलं होऊ शकतं ते. तर आरशात बघितल्यावर फारच छान वाटलं होतं मला. डोळे खूप छान आहेत तुझे. थँक्यू सो मच. थँक्यू. एक शेवटचा प्रश्न मी घेतो. एवढा महत्त्वाचा चित्रपट आहे, भरपूर अनुभव असतील, आठवणी असतील. शूटिंगची एखादी आठवण सांग की जी आयुष्यभर तुझ्या सोबत राहील. एक आठवण मी फार मजेशीर आहे, खरं मजेशीर नाही आहे खरं, ती भाऊक आठवण आहे खरं. आम्ही माऊलींच्या समाधीचा सीन शूट करत होतो आणि तो जवळपास आम्ही 3 दिवस शूट करत होतो. म्हणजे या चित्रपटामध्ये एक गाणं आहे माऊलींच्या समाधीचं. तर त्या गाण्याचं 3 दिवस शूट चाललं होतं आणि 3ही दिवस अख्खा सेट रडत होता. कोणालाही काही सांगायची गरज नव्हती, काही एक्सप्लेनेशन कोणाला काही दिलेलं नव्हतं की असा सीन करायचा, तसा सीन करायचा, नथिंग.
फक्त गाणं प्ले व्हायचं आणि कॅमेरा रोल व्हायचा, बाकी जे आपसूक ज्या गोष्टी घडायच्या त्या घडायच्या. या सगळ्यामध्ये माऊली म्हणून भूमिका साकारत असताना मला रडता येत नव्हतं. म्हणजे आतून कितीही गलबलून येत असलं ना तरीसुद्धा मला तो कंट्रोल माऊलींनी ते 3 दिवसात शिकवला की कितीही बाहेर काहीही असू दे, तुझा कंट्रोल तुला करता आलं पाहिजे. आणि ती भाऊक आठवण आहे फार, पण आतून जे कम्प्लीट हालून गेलो होतो मी, पण ते दाखवायचं नव्हतं अर्थात चेहऱ्यावर कुठेच कोणाला. तुझ्या आई वडिलांची, कुटुंबियांची, मित्रांची, मैत्रिणींची काय रिॲक्शन आहे तुझ्या या सगळ्या गेटअपबद्दल, ह्या चित्रपटाबद्दल? मला आत्ताच आत्ता इथे ताल वाद्यपथकाचं वादन झालं, तर मी ताल वाद्यपथकात सुद्धा वादक म्हणून सहभागी झालो होतो. जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हा मला परीक्षित दादा आत्ता भेटला, तर त्यांनी आत्ता अगदी ताजी कॉम्प्लिमेंट मला मिळाली ती, म्हणजे की ही भूमिका तुझ्यासाठीच बनवली होती तेजा, असं वाटतंय मला. आणि त्यांनी मला मिठी मारली कडकडून, तर हे फार छान वाटलं मला, कारण अगदी लहानपणापासून मला पाहिलेली अनेक लोक आहेत आणि आज ते जर म्हणतात की ही भूमिका तुझ्यासाठी होती किंवा तू न्याय देतोयस या भूमिकेसाठी. तुझ्या खऱ्या माऊलीची रिॲक्शन काय? खूपच छान. माझी खरी माऊली अजून भेटलेली नाही आहे मला, पण आय एम शुअर ती जरा डोळे पुसून शांत होऊन माझ्यासमोर येणार आहे याची खात्री आहे मला. त्यामुळे शोधतोय मी आता आईला. आणि आम्ही आणखीन एक विलक्षण गोष्ट बघितली. काही दिवसापूर्वी आळंदीला आम्ही आलो होतो तुमच्या या चित्रपटाच्या एका विशेष इव्हेंटच्या निमित्ताने, आणि तिथं अनेक भाविक माऊलींच्या मंदिरात ज्ञानेश्वर माऊली समजून तुझ्या पाया पडत होते, तुझा आशीर्वाद घेत होते. किती काय म्हणजे काय आपण बोलणार त्याच्याबद्दल, अशी प्रतिक्रिया येते आपल्या मनातून. इतकं लोकांचा आदर आहे, प्रेम आहे. काय सांगशील त्या अनुभवाबद्दल? मी असं समजतो की मी फक्त माध्यम होतो आणि तो भूमिका म्हणजे तो नमस्कार तेजसला नसून तो माऊलींना होता, आणि तो मी माऊलींपर्यंत पोहोचवण्याचं माझ्या परीनं काम केलं. ते आता बाकी सगळ्या भक्तांचं आणि माऊलींचं कनेक्शन आहे, मी फक्त मेडिएटर आहे त्यातला. खूप छान तेजस. मला वाटतं की अत्यंत महत्त्वाची भूमिका तुला तुझ्या पदार्पणातच मिळाली आहे, तेव्हा मला नक्की खात्री आहे की तू भविष्यात चांगलं काम करशील. तर तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.